मराठीच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण चांगलंच तापलंय। सरनाईक यांनी थेट मराठी भाषेचा अभ्यासक्रम रिक्षाचालकांच्या करता तयार केलाय, तर काही संघटना मात्र या सक्तीला विरोध करतायत। पाहूया याच संदर्भातला एक खास रिपोर्ट। रिक्षावाले दादा, मराठी शिकताय ना? 1 मे पासून मराठी यावंच लागेल। मराठी बोलता आलं नाही तर रिक्षा टॅक्सीचं परमिट रद्द होणार। 1989च्या कायद्याची सरकारला अचानक आठवण काय झाली आणि राज्यात सार्वजनिक वाहतुकीतील चालकांना अर्थात रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी बोलता आलं नाही तर परवाना रद्द करण्याचे आदेश नव्यानं जारी झाले। पण मराठीचा मुद्दा आला आणि काही विघ्नसंतोषींनी विरोध केला नाही असं कसं होईल? शशांक राव यांच्यासह काही रिक्षा टॅक्सी युनियननी मराठी सक्तीला विरोध करण्यासाठी न्यायालयात जाण्याकरता शड्डू ठोकलेत। दुर्दैवाने जर त्यांनी हे केलं नाही, रद्द केला गेला नाही हा अन्यायकारक निर्णय, तर 4 मे पासून, कारण की 1 मे शुक्रवार आहे, शनिवार रविवार मध्ये 4 मे सोमवार पासून रोज महाराष्ट्राच्या सर्व ठिकाणी, मग ग्रामीण असेल, शहरी विभाग असतील, रोज एकेका प्रमुख विभागामध्ये प्रमुख ठिकाणी, मग ते रेल्वे स्टेशन असतील, बस डेपोज असतील किंवा बाकीचे काही प्रमुख ठिकाणं असतील, इथे त्या ठिकाणावर स्थानिक रिक्षा चालकांतर्फे या निर्णयाचा निषेध म्हणून तिथे निदर्शनं केली जातील। पण हे विरोधक इतक्यावरतीच थांबणारे दिसत नाहीत। महाराष्ट्राच्या राजधानीत म्हणजे मुंबईतच गुणरत्न सदावर्ते सारख्या कायदेतज्ञांनी सुद्धा याला विरोध करत मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधात एकेरी भाषा वापरली। कष्टकरी हर रिक्शा वाले के साथ हम हैं, शशांक राव जी भी हर रिक्शा वाले के साथ है, कानून के साथ हम हैं, संविधान के साथ हम हैं और प्रभु श्री राम के विचारों के साथ हम हैं। और लड़ाई हमसे नहीं है प्रताप की, प्रताप को लड़ने का किससे है मालूम है? दत्तोपंत ठेंगड़ी के विचारों से लड़ना है। वो लड़ाई उन्हें महंगी पड़ेगी। एकनाथरावजी शिंदे साहब, प्रताप को समझाओ। मान्यवर दत्तोपंत ठेंगड़ी के विरोध में जा रहे हैं प्रताप। दरम्यान प्रताप सरनाईक यांनी मात्र कोकण आणि मुंबई मराठी साहित्य परिषदेला सोबत घेत रिक्षा चालकांसाठी अभ्यासक्रमच आखलाय। महाराष्ट्रामध्ये मराठीचा अभिमान असलेली ही जी मंडळी आज बसलेली आहे, जी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहेत, मुंबई मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून अनेक हिंदी भाषिकांना त्यांनी मराठी शिकवलेलं आहे, अशी मंडळी आम्ही आता सोबत घेतोय आणि ह्या मंडळीच्या माध्यमातून आम्ही हिंदी भाषिक ड्रायव्हर्सना हे मराठी शिकवण्याचा निर्णय आज आमच्या RTO डिपार्टमेंटनं घेतलेला आहे। मराठीसाठी पुतना मावशी असलेले काही जण आक्रमक होऊ पाहत असले तरी अनेक रिक्षावाल्यांनी मराठीसाठी पुढाकार घेतलाय। मी मराठी बोलतो, मला मराठी येते। त्याचा अर्थ कळतो? मालूम है सर, मी मराठी मतलब मराठी सीख रहा हूँ सर। बोलतो वही, हाँ आई बोलतो मतलब बोलता हूँ। ये जो मला आणि मैं मराठी तो मतलब मराठी बोला, हेले येते मतलब आता है। साहेब तुमला कुठे जायचे आहे, मतलब कहाँ जाना है, कृपया छुट्टे पैसे दें, यानी मतलब कि छुट्टा पैसा नहीं है, छुट्टा पैसा देने की कृपा करें। मी गोरेगांव, मी मलाड, इंदिरानगर राहतो। माझं नाव चंद्रेश यादव आहे। मी 24 वर्षांना पासून येथे राहतो आणि मलाड में। पण आता तुम्हाला आवडतं का मराठी शिकायला? आवडतं? थोड़ा आ रहा है, टाइम लगेगा। ज्योतिराम तारळकर या रिक्षेवाल्याच्या पुढाकारानंच गोरेगावमध्ये रिक्षा चालकांसाठी मराठीचे वर्ग सुरू झालेत। लवकरच मराठी भाषा शिकू असा विश्वास अमराठी रिक्षा चालकांनी व्यक्त केलाय। मला थोड़ा मराठी येते, जसा की पॅसेंजर बैठला, मला IT पार्क जायचे, उनका IT पार्क लेके आतो, उसके बाद उनसे पैसा दिया, 100 रुपये दिया, 30 रुपये लेणार है तो 70 रुपये उन्हें घेणार। मराठीमध्ये मामा के दरम्यान मैं बोला, मामा मला मराठी तुम्ही सिखावा, तो मामा बोले तू संध्याकाळी मेरे घर पे 7 बजता 8 बजता आ, तो मेरे को मामा टाइम देते हैं और मैं सीखता हूँ। और जो पैसेंजर बोलते हैं कुठे जायचे, मला ओबरायला जायचे, ये तिकडे थांबायचे, इथून ले, ये सब
आ जाता है, सीखने लगे हम। जय महाराष्ट्र. माझं नाम पवन पांडे आहे. मला मराठी भरपूर आणायचं होतं. मी मराठी बोलतोच और मराठी शिकतो भी. मी इकडे माझा इकडे जन्म झाला. मैं यहाँ पैदा हुआ हूँ. माझ्या मुलगी इकडे पैदा झाली. मी मराठी बोलतो, मराठी शिकतो भी. मराठी बोलणारच नाही, मराठीची सक्ती केल्यास संपावर जाऊ असा इशारा एकीकडे काही रिक्षा चालक उद्दामपणे देत आहेत. त्यामुळे मराठी रिक्षा चालक विरुद्ध मनसे सारख्या मराठीचा वसा घेतलेल्या संघटना यांच्यातला तणाव वाढतोय. दुसरीकडे स्वयंस्फूर्तीनं मराठी शिकण्याची सुरू असलेली अमराठी रिक्षा चालकांची धडपड हे मात्र आशादायी चित्र म्हणता येईल. अक्षय कुडकेलवारसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.